महायुतीत बेबनाव नको म्हणून अमोल मिटकरींनी त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांनी 3 वेळा तंबीवजा सावधपणे बोलण्याचा सल्ला दिला। मात्र मिटकरींकडून महायुतीला इशारे देण्याची परंपरा कायम आहे आणि त्यामुळे विविध चर्चा होत आहेत। शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील यांना सुद्धा लगाम त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटतं। म्हणून आम्हाला आवर घालणं वगैरे जर काही असेल तर शिंदे साहेब मला निश्चित आवर घालतील। यानी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। बोल तो वो रहे हैं पर शब्द हमारे हा 3 इडियट सिनेमातला डायलॉग तुम्ही ऐकला असेल। ती स्थिती महायुतीत अजितदादांच्या प्रवक्त्यांची झाली आहे का अशी शंका येऊ लागली। कारण अण्णा हजारेंचा बोलवता धनी कोण म्हणून प्रवक्ते सूरज चव्हाणांनी प्रश्न केल्यावर अजितदादांचे नेते त्यावर गप्प राहिले। बारामतीच्या पराभवावर शिंदे गट व भाजपला दोषी ठरवू नका असा ताकीदवजा सल्ला अजितदादांनी मिटकरींना दिला। त्यानंतर अजितदादांवर पराभवाचं खापर फोडलं जातंय या टीकेवर मिटकरींना ताकीद दिली जाईल म्हणून तटकरे म्हणाले। महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर घाला असं जर महायुतीचं वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमध्ये पण दोन्हीकडून मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील यांना सुद्धा लगाम त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटतं। खरं तर त्यांनी आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नव्हती, म्हणून आम्हाला आवर घालणं वगैरे जर काही असेल तर शिंदे साहेब मला निश्चित आवर घालतील। शिंदे साहेबाचा तो अधिकार आहे, म्हणून आता विनंती राहील की या विषयावर आता जास्त चर्चा होऊ नये। अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। पण तरी अमोल मिटकरी जागांवरून वारंवार शिंदेंचा भाजपला इशारे देतात। म्हणून मिटकरी स्वतःच्याच पक्षातले वरिष्ठांचं ऐकत नाहीत की मग त्यांचीच मिटकरींना मुकसंमती आहे अशी चर्चा रंगू लागली। महायुतीत अजितदादांच्या गटात स्वतः दादा पटेल आणि तटकरे ऑन कॅमेरा सामंजस्याची भूमिका मांडतात। दुसरीकडे त्यांचे प्रवक्ते मिटकरी, सूरज चव्हाण आणि उमेश पाटील आक्रमकपणे बोलतात। एकीकडे मिटकरी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा देतात, तर दुसरीकडे नीट परीक्षेच्या गोंधळावरून गोल गोल बोलण्याऐवजी अजित पवारांनी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागावा असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात सांगितलं की नीटची पोरं जी पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, त्यांची मी भेट घेणार आहे। भेट कसली घेता? तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात, तुमच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांच्या अंडर हा घोटाळा झालाय। भेट कशाला घेता त्या पोरांचं? ते पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। राजीनामा मागा ना, नाही तर तुम्ही राजीनामा द्या की मला हे पटत नाही सगळं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।